जब हम देश के लिए मध्यस्थी प्रार्थना करता है, की आम्ही जेव्हा देशासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो, देश के लोगों के लिए मध्यस्थी प्रार्थना करता है, त्या लोकांसाठी आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करतो, तो जरूरत इस बात की है कि तर गरज ह्या गोष्टीची आहे की हम पश्चाताप करें। की आम्ही पश्चाताप प्रेज द लॉर्ड, अपने गुनाहों के लिए, आणि आपल्या अपराधांसाठी, देश के लोगों के गुनाहों के लिए। आणि देशातल्या लोकांच्या अपराधांसाठी, जो बड़े बड़े अफसर हैं जिन्होंने गुनाह और पाप के, उनके पाप और गुनाहों के लिए हम पश्चाताप आणि करें। जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांच्या अपराधांसाठी, पापांसाठी आम्ही त्यांच्यासाठी पश्चाताप करतो, प्रार्थना करतो, और हम भी आणि आम्ही पण जो रोज गुनाहों में जी रहे हैं, उसके लिए हम पश्चाताप करें। आणि आम्ही पण जे दररोज अपराधांमध्ये, गुन्ह्यांमध्ये जे जगत आहोत त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो, पश्चाताप करतो। हमने सीखा कि पश्चाताप का पहला कदम यह है आणि आम्ही शिकलो की पश्चातापाचं पहिलं पाऊल हे आहे कि हम जिनका नुकसान किया वो नुकसान भरपाई करके लौटा देना। की आम्ही ज्यांचं नुकसान केलेलं आहे त्यांचं नुकसान भरपाई करून आम्ही परतफेड करणं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हर एक नुकसान, प्रत्येक वो छोटा हो वो बड़ा, ते मोठा असो किंवा लहान, हमने वो भरपाई करके देना है। ये पश्चाताप का पहला कदम है। आम्ही ते भरपाई करून द्यायचं आहे। हे पश्चातापाचं पहिलं पाऊल आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। और जो कुछ भी आप खुशी से करना चाहता है, आणि जे काय तुम्ही आनंदाने करू अगर ये बात आप खुशी से करना चाहता है ही गोष्ट तुम्ही आनंदाने करू कि नहीं, मुझे किस मैंने बहुतों का नुकसान किया, मुझे लौटाना है, और ये खुशी से करना चाहता है, नाही, मी खूप साऱ्या लोकांचं नुकसान केलेलं आहे आणि मला ते परतफेड करायची आणि जर हे तुम्ही आनंदाने करू इच्छिता, तो वचन में लिखा है खुदा इस बात को ग्रहण भी कर लेगा। तर वचनात असं लिहिलेलं आहे की देव पिता ह्याला ग्रहण देखील प्रेज द करेल। लॉर्ड, खुदा कबूल कर लेता है। हे त्याला स्वीकार जो कुछ भी आप खुशी से करता है, काय तुम्ही आनंदाने करता, खुशी से करता है, खुदा उस बात को कबूल कर लेता है। आणि देव त्या गोष्टीला स्वीकार करतो। जो आपके पास करने को है जे तुमच्याकडे करायला आहे, वो प्रभु कबूल करता है, ते प्रभू स्वीकार पर जो करतो। आपके पास करने के लिए नहीं, परंतु जे तुमच्याकडे करण्यासाठी नाही वो खुदा कबूल नहीं करता। ते देव स्वीकारत नाही। पढ़िए दूसरा कोरिन्थियों का 8 अध्याय आता दुसरं कोरिन्थी 8 अध्याय और 12 वचन। आणि 12 वचन। दूसरा कोरिन्थियों का 8 अध्याय 12 वचन। दुसरं कोरिन्थी 8 अध्याय 12 वचन। क्योंकि यदि मन की तैयारी हो यदि मन की तैयारी हो तो मनुष्य के पास जो कुछ है जो कुछ है, मनुष्य के पास, आपके पास जो कुछ है, उसके अनुसार हाँ, दान ग्रहण योग्य होता है। इसके अनुसार कुर्बानी, दान, अर्पण कबूल किया जाता है। हाँ, न कि ना कि उसके अनुसार ना कि उसके अनुसार जो जो उसके पास नहीं है। नहीं है। प्रेज़ द लॉर्ड, नुकसान भरपाई करके देना आपके बस में है नुकसान भरपाई करून देणं हे तुमच्या है या नहीं? फायदे का आहे या नहीं? आहे का नाही? तो खुशी से किया तो प्रभु आपको कबूल करेगा। आणि जर ते आनंदाने केलं तर देव तुम्हाला स्वीकारेल। दादा बोल रहा है, दादा बोलता बार बार बोल रहा है, बार बार बोल रहा है, हमारे सर पर बैठ रहा है, डोक्यावर बसलाय, फिर प्रभु आपके उस बात को कबूल करेगा नहीं। मग प्रभू तुमच्या त्या गोष्टीला कबूल करणार पर नाही। आनंद है करने के लिए नहीं, ये पश्चाताप है, मुझे करना है, परंतु आनंद आहे करण्यासाठी नाही, हा पश्चाताप आहे आणि मला करायचा आहे, प्रभु आपको ग्रहण कर लेगा। तर प्रभू तुम्हाला स्वीकार करेल। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। ए खुदा के लोगों, हमारा खुदा दयालु है, आणि देवाचे लोक, आमचा देव जो आहे तो दयाळू आहे, अनुग्रहकारी है, कृपेने भरलेला क्षमा आहे, करने वाला है, क्षमा करणारा प्यार करने वाला है। प्रेम करणारा आहे। प्रेज़ द लॉर्ड, और वो उन सबों की इज्जत करता है जो उसकी इज्जत करते हैं। आणि तो त्या सर्व लोकांचा सन्मान करतो जे त्यांचा सन्मान प्रेज़ द करतात। लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। पढ़ेंगे, वो भी वचन पढ़ेंगे। पहला सामुएल दूसरा अध्याय 30 वचन। पहिले सामुएल दुसरा अध्याय 30 वचन वाचू। पहला सामुएल दूसरा अध्याय 30 वचन पढ़िएगा जल्दी जल्दी। दूसरा अध्याय 30 वचन। इसलिए इज़राइल का यहोवा खुदा इज़राइल का यहोवा खुदा यो कहता है, मैंने कहा तो था मैंने कहा तो था कि तेरे और तेरे पिता के घराने सर्वदा मेरे सम्मुख चला करेंगे। तेरे और तेरे पिता के घराने सर्वदा हमेशा मेरे सम्मुख चला करेंगे। परंतु लेकिन यहोवा अब यह कहता है, अब यहोवा यूं कहता है, यह मुझसे दूर हो, यह मुझसे दूर हो, क्योंकि क्योंकि जो मेरा आदर
जो करेंगे मेरी इज्जत करे मैं उनका आदर करूंगा, मैं उसकी इज्जत करूंगा, और जो मेरा तिरस्कार करते और जो हैं, मेरा तिरस्कार करते हैं, नकारते हैं, वे छोटे समझे जाएंगे। वे छोटे समझे जाएंगे। प्रेज द लॉर्ड। ले लो, इधर देखिए, इथे पाहूया. अगर आप खुदा का इज्जत करता है जर तुम्ही देवाचा सन्मान करता तर खुदा आपकी इज्जत करेंगे। ते तुमचा सन्मान. कैसे हम खुदा की इज्जत करेंगे? कसं मग आम्ही देवाचा सन्मान खुदा की करतो? इज्जत करना मतलब क्या? देवाचा सन्मान करणं खुदा म्हणजे की काय? इज्जत करना मतलब देवाचा सन्मान जो करणं कुछ भी आज हम लोग इन वचनों से सीखता है, आणि जे काही ह्या वचनांपासून आज आम्ही शिकतो उन छोटे से छोटे बातों को अपने जिंदगी में अमालात में या अनुसरण करना। आणि त्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण करणं. प्रेज द लॉर्ड। अगर आप छोटी सी छोटी बात वचनों का अनुसरण में लाता है, अमालात में लाता है, छोट्यातली छोटी गोष्ट वचनातली जर तुम्ही ते अनुसरण करतात मतलब आप खुदा का इज्जत करते हैं। म्हणजे देवाचं तुम्ही सन्मान करता. प्रेज द लॉर्ड। आप खुदा को दिखा रहा है तुम्ही देवाला दाखवत कि आहात खुदा देख, की देवा बघ मैं तेरी इस तरह से इज्जत कर रहा हूँ की मी तुझी अशा प्रकारे कि तेरी सन्मान करतो. छोटी सी छोटी आज्ञा की तुझी लहानातली लहान मैं आज्ञा अनुसरण कर रहा हूँ। मी अनुसरण करतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जो ये करता नहीं, जे हे करत वो नाही ये दिखाता है कि मेरे दिल में खुदा के लिए कोई भी इज्जत नहीं। आणि माझ्या हृदयामध्ये देवासाठी कुठलाही सन्मान नाही. प्रेज द लॉर्ड। तो खुदा का इज्जत करने का एक तरीका यह है तर देवाचा सन्मान करण्याची पद्धत ही एक आहे कि आप खुदा के साथ छोटे से छोटे बातों में विश्वास करें। की तुम्ही देवासंगती लहानातल्या लहान गोष्टींबाबत बद्दल देखील तुम्ही विश्वासू राहा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। खुदा अगर आपके साथ आपके सेवक के द्वारा बातें कर रहा है आणि जर देव तुमच्या सोबत तुमच्या सेवकाच्या द्वारे तुमच्या संगी बोलत आहे तो आप वो करा तो आप खुदा की इज्जत कर रहा आणि है। तुम्ही ते जर केलं तर देवाचा सन्मान तुम्ही प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। खुदा के लोगों, देवाचे लोक पश्चाताप में एक और बात भी आती है। पश्चातापामध्ये अजून एक गोष्ट देखील येते. ध्यान से सुनिए। लक्षपूर्वक ऐकूया. पश्चाताप में एक और बात आती है। पश्चातापामध्ये अजून एक वो गोष्ट बात येते. यह है, ती गोष्ट ही आहे इन दिनों में या पिछले दिनों में त्या दिवसांमध्ये किंवा मागील दिवसांमध्ये या साल भर पहले किंवा मग वर्षभर या आधी, 6 महीने पहले या 6 महिने या आधी, 2 महीने पहले 2 महिने या आधी, पिछले हफ्ते किंवा मग या मागच्या 15 दिन पहले किंवा 15 दिवस आधी किसी ने आपका बुराई की, कुणी तुमचं निंदा केली, आपको चोट पहुंचाई, तुम्हाला दुःख पोहोचवलं, को तकलीफ दी, तुम्हाला त्रास दिला, सताया, तुम्हाला छळ केला, परेशान किया, त्रस्त केलं, तो उन सारे लोगों को आपने पूर्णता से माफ कर देना चाहिए। तर त्या सर्व लोकांना तुम्ही पूर्णतेने क्षमा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। एक बात याद रखना, यदि आप उनको पूरे रीति से माफ नहीं करते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही पूर्णतेने त्यांना तुम्ही क्षमा करत नाही तो जो क्षमा खुदा ने आपके गुनाहों की आपको दी है, तर जी क्षमा जी क्षमा तुमच्या अपराधांची देवाने तुम्हाला दिली, जो माफी ही क्षमा आपके गुनाहों की जे तुमच्या अपराधांची आपको खुदा ने दी है, देवाने तुम्हाला दिली, वो माफी रद्द हो जाती है, ती क्षमा रद्द होते, रद्द हो जाती है, रद्द होते. रद्द हो जाती है। रद्द होते. एक ऐसी बात हो गई, एक अशी गोष्ट झाली, एक ऐसी बात हो एक गई अशी गोष्ट कि झाली आपने 10 लाख रुपए के लोन के लिए अप्लाई किया, तुम्ही 10 लाख रुपयाच्या कर्जासाठी अर्ज केला, फोन आया, फोन आला भाई तेरा कर्जा मंजूर हो गया, 10 लाख रुपया लेकर जा, आणि भावा तुझं कर्ज मान्य झालं, तुझे पैसे घेऊन जा, तेरा लोन मंजूर हुआ है, तुझं कर्ज बस मान्य आ, झालंय. तू ये दस्तखत कर, सही कर, पैसे लेकर जा। पैसे घेऊन जा. पर क्या हुआ है, परंतु काय झाले, आपने किसी का माफ नहीं किया, परंतु तुम्ही कुणाची आपने क्षमा किसी नाही का केली. तुम्ही कुणाची माफ नहीं किया नहीं है। केली. आप बैंक चले गए, तुम्ही बँकेत गेलात, मैनेजर ने कहा बँक मॅनेजर बोलला आपने किसी का तो भी माफ नहीं किया, तुम्ही कुणाचं तरी क्षमा नाही केले, इसलिए ये 10 लाख भी रद्द हो गया। म्हणून हे 10 लाख रुपये देखील रद्द समझ में आ रहा है क्या, समजत आहे का, समझ में आ रहा है क्या, समजत आहे का, हो गया था, झालं होतं, माफी क्षमा मिली थी, मिळाली होती, माफी हो गई है क्षमा मिळाली सारे पापों की, सर्व पापांची. मेरा नाम स्वर्ग का पुस्तक में लिखा भी गया है। माझं नाव स्वर्गीय पर पुस्तकात क्या लिहिलं हुआ आहे. है परंतु काय कि झालं, आप किसी को मैंने माफ नहीं किया है, परंतु आज मी कुणाचं क्षमा नाही प्रभु ने केली, तुम्हारा नाम स्वर्ग का किताब में से मिटा डाला, रद्द हो गई तुम्हारी माफी, प्रभूने तुमचं नाव जे स्वर्गाच्या पुस्तकात ते मिटवून टाकलं, रद्द हो गई तुम्हारी माफी। रद्द झाली तुमची प्रेज क्षमा. द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। इसलिए यीशु ने बोला, म्हणून येशू बोलला,
कि तुमने अगर तुम्हारे बुराई करने वाले को माफ नहीं किया तो तुम्ही जर तुमच्या वाईट करणाऱ्या लोकांना तुम्ही क्षमा केली नाही मेरा तर पिता भी तुम्हारे अपराध क्षमा नहीं करेगा। माझा पिता देखील तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. रद्द इंग्लिश में बोला है इट विल बी कैंसल्ड। आणि इंग्रजीमध्ये असं म्हणलेलं कॅन्सल म्हणजे रद्द लिहिलेलं आहे. रद्द कैंसल्ड बोला तो कॅन्सल म्हटलं तर हुआ बात कैंसल। झालेली गोष्ट रद्द. प्रेज द लॉर्ड हालेलुया रद्द हो जाएंगे। ती रद्द होईल. मत्ती का 6 अध्याय 15 वचन पढ़िएगा। मग ते 6 ते 15 वचन वाचूया. परंतु यदि तुम मनुष्य को क्षमा न करो, यदि तुम किसको मनुष्य किसको किसको मनुष्य को, चलो भाई के साथ भाई बोलेगा उसके पीछे बोलो। परंतु यदि तुम मनुष्य को क्षमा न करो तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा नहीं करेगा। नहीं करेगा। क्षमा नाही करणार. इसको कोई एक्सप्लेनेशन करने की जरूरत नहीं। आणि ह्याला काही समजून सांगण्याची गरज आहे. एक छोटा बच्चा भी समझेगा नहीं करेगा। एक लहान लेकराला पण समजेल की नाही करणार. समझ में आ गया? समजलं? नहीं तुम्हारे पाप क्षमा होने का रद्द हो गया। नाही तुमचे पाप जे आहे ते क्षमा होण्यापासून ते रद्द. और एक देखो खुदा के लोगों आणि एक पहा देवाचे सबका लोकं. दिल आज प्रभु देख रहा है। आणि आज प्रत्येकाचं हृदय देव इधर प्रभु भोजन लेने से पहले प्रभु तुम्हारे दिल को देख रहा है कि तुम्हारे दिल में किसके किसके लिए बुराई है। आणि इथे प्रभू भोजन घेण्याच्या आधी प्रत्येकाचं हृदय देव पाहत आहे की तुमच्या हृदयामध्ये प्रेज द लॉर्ड अक्षमा प्रेज द लॉर्ड वो देख रहा है पाहत आहे. और वो देखने के बाद तुम्हारे पापों के क्षमा को रद्द कर रहा है। आणि ते पाहिल्यानंतर तुमच्या अपराधाची क्षमेला तो रद्द करतात. प्रेज द लॉर्ड चाहिए ऐसा? पाहिजे का असं? किधर जाएंगे रद्द हो गया तो? रद्द झाल्यानंतर कुठे जातात? जाना है जायचे जाना है क्या? जायचंय का? तो क्या करेंगे? तर मग काय कर? सिर्फ क्षमा करेंगे। फक्त क्षमा इसके करणार. आगे जाकर यीशु ने बोला त्याच्या पुढे क्षमा जाऊन कैसा बोला. करना है बहुत क्षमा बता। कशी करायची सांगितलं. क्षमा कर दिया अभी हाँ क्षमा जा तू केला. तेरे रास्ते पर जा भाई क्षमा कर दिया वापिस मुंह मत दिखा। जा परत तुम्ही जा, जा, जा. तुझं तोंड दाखवू नको परत. जा ऐसा तेरा मुंह देखा ना तुझं तोंड तकलीफ होती मुझे तू जा क्षमा कर दिया मैंने कहा, क्षमा केली तुझं तोंड बघायचं तर मला नाही, त्रास ऐसा होतो. नाही. क्षमा केली जा. ऐसे क्षमा करना है प्रभु ने बोला। कशी क्षमा करायची मग प्रभू सांगितलं. हर इंसान प्रत्येक जिसने मनुष्य आपको चोट पहुंचाया सताया तकलीफ दी परेशान किया त्या प्रत्येक माणसाने तुम्हाला छळलं त्रास दिला त्रास दिला बहुत तकलीफ दी खूप त्रास दिला. ऐसी तकलीफ असे त्रास कि आप तंग आ चुके हैं। की तुम्ही वैतागलात. यीशु ने बोला येशू बोलला उसको भी दिल से क्षमा कर दो त्याला पण मनापासून क्षमा करा. पूरे दिल से क्षमा कर दो। पूर्ण हृदयाने क्षमा करा. प्रेज द लॉर्ड हालेलुया। तो सोचो अचानक से वो आ गया तो मग विचार करा अचानक कितना भी बड़ा पाप हो। इन दिनों में एक भाई मुझे मिला नाम नहीं लूंगा उस भाई का जिसने बहुत 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 परेशान करके रखा था मुझे। आणि खूप त्याने खूपच त्रास देऊन मला सोडलं. वो मिला मुझको पिछले हफ्ते तो भेटला मला मागच्या आठवड्यात. तो मैं जाकर उसको मिला, मी त्याला जाऊन भेटलो. हाथ मिला हात भेट Praise the Lord किया। Praise the Lord गले लगा। आणि मिठी मारली. वो मुंह छुपा कर जा रहा था तो तोंड लपून मैं जातो. खुद जाकर उसको मी स्वतः जाऊन प्रेज द लॉर्ड हालेलुया क्योंकि मुझे इसमें भाग लेना कारण मला ह्याच्यात भाग घ्यायचा. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड। वो मुंह छुपा कर जाने दो मैं मुझे मुंह छुपाना नहीं है। आणि तो तोंड लपून जाऊ द्या परंतु मला तोंड लपवायचं प्रेज द लॉर्ड। आप मत्ती का 18 अध्याय 35 वचन पढ़िए। मग ते 18 अध्याय 35 वचन वाचतो. मत्ती का 18 अध्याय 35 वचन। मग ते 18 अध्याय 35 वचन. इस प्रकार पढ़ो पढ़ो पढ़ो। इसी प्रकार यदि तुम में से प्रत्येक अपने भाई को हृदय से क्षमा न करे, किधर से क्षमा करो क्षमा करा. किधर से क्षमा करो क्षमा करा. बोलो मेरे साथ। इसी प्रकार अगर मैं अपने भाई को बहन को माँ को पिता को पति को पत्नी को सास को ससुर को बहू को दामाद को दिल से क्षमा न करे तो
मेरा स्वर्गीय पिता भी हाँ? तुम्हारे साथ वैसा ही करेगा। मेरा स्वर्गीय पिता भी तुम्हारे साथ क्या करेगा? मतलब कैसा करेगा? क्षमा नाही करायचं. हाँ? क्षमा नहीं करेगा। क्षमा नाही करणार. क्या नहीं करेगा? काय नाही करणार. और जो क्षमा नहीं करेंगे वो एक ही जगह है आणि मग जिधर क्षमा नहीं मिलती। कौन सी जगह है? आणि जिथे क्षमा मिळत नाही तिथे कुठे नरक वो जगह है जिधर क्षमा मिलती। आणि नरक ती जागा जिथे क्षमा मिळत वो आमिर बोला, अरे प्रभु तुझसे गलती हो गई, आणि तो श्रीमंत क्या है? तुझ्यापासून चूक झाली. मैं चर्च जाने वाला, मी चर्चला जाणार आहे. रोज प्रार्थना करता था, प्रार्थना करायची. मैं बेचैनी कपड़े पहनता था, मी किरमिची बाइबल लेकर चर्च जाता था, बायबल घेऊन चर्चला जायचो. भूल गया। विसरलास का? थोड़ा पानी तो पिला। थोडं पाणी तर पाज. अब्राहम को बोल, अब्राहमाला बोल. अब्राहम अब्राहमा और जक्कई को बोल जरा एक उंगली पानी, आणि एक करंगळी एक उंगली पानी तो पिला। एक करंगळीभर पाणी तरी पाज. वो भी नहीं मिला। ते पण नाही. वो भी ते पण ते पण वो जगह है वो ती जिधर जागा ती. तिथं यह उंगली से पानी गिरेगा तो भी आणि त्या करंगळीचं पाणी पडलं तरी उधर सिर्फ आग इथं फक्त और अग्नी चलना, आणि जळणं. उधर सिर्फ इथं फक्त आणि जळणं. ये उंगली से पानी गिरेगा आणि ह्या करंगळीचं पाणी पडेल स्वर्ग में ही गिरेगा, स्वर्गातच तुम पडेल. नरक में रहेंगे। तुम्ही नरकात असाल. Praise the Lord। कब? तेव्हा किसको? कुणाला जिन जिन का नाम लिया उनको। ज्या ज्याचं नाव Praise the Lord। और भी रहेंगे, ये तो मैं सिर्फ नाम लिया है। आणि अजून असे मी ते फक्त नाव घेतले. कोई दोस्त होगा, कोणी मित्र असेल, कोई सहेली होगी, कुठली मैत्रीण कोई असेल, मामा होगा, कुठला मामा कोई असेल, चाचा होगा, कुठला चुलता असेल, रिश्तेदार होंगे। कुठले नातेवाईक नहीं असेल. नहीं, नाही. वो मसीह है या ये देखो मत। आणि तो ख्रिस्ती आहे का पाहू नका. Praise the Lord। हालेलुया. तुमको क्षमा करने को बोला है वो तुम करना। तुम्हाला क्षमा करायला सांगितलेली तुम्ही ती Praise the क्षमा Lord। करा. Praise the Lord। वो भी कैसा? ती पण कसं? दोनों वचन मुखपाठ। दोन्ही वचन. मत्ती का 6 अध्याय 15 वचन, मत्ती का 18 अध्याय 35 वचन अगले बार मुखपाठ करके आने का। अध्याय 6 अध्याय 15 आप भी वचन. करेंगे, करेंगे ना? Praise the Lord। हालेलुया। दिल से क्षमा करना। आणि मनापासून क्षमा केली पाहिजे. Praise the Lord। और एक बार पढ़िए प्लीज। अजून एकदा वाचूया. इसी प्रकार यदि तुम में से प्रत्येक हाँ अपने भाई को हाँ। हृदय से क्षमा न अपने करे भाई को दिल से क्षमा नहीं करोगे तो मेरा स्वर्गीय पिता तो भी मेरा स्वर्गीय पिता भी तुम्हारे साथ तुम्हारे साथ वैसा ही करेगा। वैसा ही करेगा। इधर देखिए, तिथे पहा. साफ लिखा। स्पष्ट लिहिले. स्पष्ट. मुझे आपको समझाने की जरूरत नहीं, आप सब समझते हैं। आणि मला तुम्हाला समजण्याची गरज नाही. आप इतना समझते हैं कि मुझसे ज्यादा समझ आपको है। आणि तुम्ही एवढं समजता की माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला समजतं. आप अगर सच्चे मसीह बनना चाहते हो जर तुम्ही खरे ख्रिस्ती बनू तो इच्छिता आज से ये करना शुरुआत तर करें। आजपासून हे करायला सुरुवात. Praise the Lord। दूसरे चर्च वाले क्या करते हैं मुझे मत बताओ। आणि दुसऱ्या चर्चचे लोक काय करतात मला और आप सांगा. अगर सच्चे मसीह बनना चाहते जर हो, तुम्ही खरे ख्रिस्ती बनू प्रभु के इच्छिता, साथ रहना चाहते हो, सोबत राहू आज इच्छिता से ये अनुसरण करना, छोटे बातों में विश्वास करो। आणि ह्या आजपासून ही गोष्ट अनुसरण करायला सुरुवात राहा की छोट्या गोष्टीमध्ये विश्वास. इसका मतलब आप प्रभु की है। म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही देवाचा Praise the सन्मान Lord। करता. हालेलुया। क्यों? का? प्रभु ने वचन में बोला कि मैंने मेरे वचन को मेरे नाम से भी ज्यादा महत्व दिया है। प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणलेलं आहे की प्रभू म्हणतो की मी माझ्या नावापेक्षा जास्त वचनाला महत्व दिले. Praise the Lord। वचन को महत्व है। वचनाला महत्व आपने आहे. इसको जरूरी समझा, मतलब प्रभु को इज्जत दी। तुम्ही ह्याला गरजेचं समजलं तर देवाला तुम्ही सन्मान दिला. पर याद रखें, परंतु लक्षात अगर ठेवा, आपने इन बातों का अनुसरण करना शुरुआत नहीं किया, परंतु जर तुम्ही ह्या गोष्टीचं अनुसरण करायला सुरुवात केली नाही तर आसमानी बाप और प्रभु यीशु को भी आपका क्षमा करना मुश्किल हो जाता है। तर स्वर्गीय बापाला देखील आणि प्रभू येशूला देखील तुमची क्षमा करण्यासाठी ते कठीण पडतं. असंभव बात हो जाती है असंभव गोष्ट होते. कि मैं इनको कैसे क्षमा करूं जब यही क्षमा करना नहीं जानता। आणि मी मग त्याच्यासाठी कठीण होतं की हे जर क्षमा करू इच्छित नाही तर मी ह्यांना कसं क्षमा करू. कल मैं सिस्टर बबीता और ब्रदर संजय से बातें कर रहा था। आणि काल मी सिस्टर बबिता आणि संजय ब्रदर सोबत बोलत अब होतो. वो दोनों जवाब नहीं देंगे, आता ते उत्तर देणार पर नाही, मैं आप लोगों से सवाल पूछता हूँ। परंतु मी तुम्हाला भाई प्रश्न सॉलोमन विचारतो. से भी मेरा सवाल है। आणि भाऊ सॉलोमनला देखील माझा प्रश्न आहे. मैं थोड़ा आगे आता हूँ, भाई भी थोड़ा आ जाएंगे। आम्ही पुढे येतो ये थोडं. दोनों छोड़कर मेरा सवाल आपसे है, आणि या दोघांना सोडून तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे. दिन भर प्रभु यीशु क्या करता रहेगा स्वर्ग में? आणि स्वर्गामध्ये दिवसभर प्रभू येशू काय करत असेल. बोलो सिस्टर, दिन भर प्रभु यीशु गोटा खेलता रहेगा, दिवसभर प्रभू येशू काय पतंग? खेळत असेल. पतंग गिल्ली डंडा, आणि गुलीदंडा. क्या करता क्या रहेगा दिन भर काय प्रभु करत यीशु? काय असेल प्रभू येशू. प्रार्थना। हाँ, आप
वही प्रार्थना और सांभाळतो सगळ्यांना रक्षा हाँ? सांभाळतो सगळ्यांना सांभाळ स्वर्गातून सांभाळतो सगळ्यांना और प्रार्थना कोण- सबके पाप क्षमा करो हाँ? सबके पापों को क्षमा दो अरे इंडिया में 150 करोड़ लोग हैं इंडियामध्ये 150 करोड लोक आहेत दुनिया को सोचो कितने लोग हैं आणि जगात विचार करा किती और लोक इधर आहेत. सब जानबूझकर पाप करने वाले लोग क्षमा कर क्षमा कर क्षमा कर क्षमा कर क्षमा कर क्षमा कर प्रभु क्या करता रहेगा क्षमा 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 पूरे दुनिया के लोग क्षमा मांगते हैं अमेरिका के लोग क्षमा मांगते हैं लंदन के लोग सबसे ज्यादा व्यभिचार उधर होता है सेक्स सर्वात जास्त व्यभिचार तिथं होतं सेक्स चाइना चायना वेश्यावृत्ती ज्यादा वेश्यावृत्ती जास्त Praise the Lord. क्षमा दे क्षमा दे क्षमा दे प्रभु क्या कर रहा है दिन भर प्रभु काय करतो आप लोगों ने प्रभु को काम लगा कर रखा है तुम्ही लोकांनी प्रभूला काम लावून ठेवले क्षमा क्षमा वही तुम भी करो तेच तुम्ही पण करा वही तेच तुम भी तेच तुम्ही पण Praise the Lord. हालेलुया प्रभु को धन्यवाद प्रभूला पर धन्यवाद करते हैं क्या परंतु करता सिर्फ का? मुंह बोले मसीह है फक्त तोंडाने बोलणारे ख्रिस्ती आहोत. Praise the Lord. हालेलुया. प्रभु स्वर्ग से सबको सिर्फ क्षमा 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 ही कर रहा है यही काम है प्रभु का दिन आणि भर तो दिवसभर तो सर्व स्वर्गात सगळ्यांना क्षमा 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 करत राहे पिता के पास भी कर रहा है क्या क्षमा पित्याकडे कर पण काय करत आहे क्षमा करेल प्रार्थना क्या कर रहा है प्रार्थना काय करतो क्षमा कर क्षमा कर पिता के पास आपके लिए मेरे लिए तुमच्यासाठी, मध्यस्थी माझ्यासाठी बना मध्यस्थी क्या बना. कर रहा है काय करते नीचे ये सब खाली हे सर्व जानबूझकर कर रहे हैं प्रभु जाणून करतात प्रभू क्षमा कर. क्षमा कर अगर क्षमा नहीं किया होता तो किधर होते आज जर क्षमा नसती केली तर कुठे असतो मैं आते आते मेरा अपघात हो जाता येता का माझा अपघात ट्रक झाला उड़ाकर मुझको चली जाती ट्रक उडवून मला ये गेली बम्बई असती. से आते आते इनका क्या हश्र होता आणि बॉम्बेवरून येत आहे त्यांचं काय लाशें मिळती. आणि ते त्यांचे मृतदेह मिळाले असते मृतदेह मिळाले असते Praise the Lord. पर माफ किया है इसलिए आप और मैं जिंदा है परंतु क्षमा केलेली म्हणून हालेलुया Praise the Lord. यही तुम करो तुम्ही करा यही तुम करो तुम्ही करा दिल से करो मनापासून करा Praise the Lord. नहीं तो तुम्हारा माफी रद्द हो जाएगी नाही तर तुमची क्षमा रद्द होईल कभी कभी कोई इंसान कोई बहन कोई भाई हमारा बुरा इतना कर देते हैं आणि कधी कधी कुठला भाऊ कुठला बहीण कुठला मनुष्य आपलं एवढं वाईट करतात कोई मित्र हमारा बुरा करता आणि मित्र आमचा कोई वाईट ऑफिस करतात. वाला हमारा बुरा करता कुठला ऑफिस मध्ये कोई नजदीक जिनसे हम बहुत प्यार करते हैं वो हमारा बुरा कर डालता आणि है कोणीतरी जवळच एकदम जो आमचं खूप वाईट करतो तो ये बातें भूलना जरा मुश्किल हो जाता ह्या है सर्व गोष्टी विसरणं थोडं कठीण कि पडतं उन्होंने हमारा बुरा किया की त्यांनी आमचं वाईट केलं भूलते नहीं है विसरत नाही यहाँ भी है भूले नहीं है इथे पण आहेत विसरले दिमाग में नाही. चल रहा है डोक्यात चाललंय वक्त आते बराबर वेळ येते ते मालूम है क्या उन्होंने हमारे साथ ऐसा किया था वक्त आने पे बराबर आता है वो बात आणि वेळ आल्यानंतर परत अभी नहीं आएगा आता नाही क्योंकि येत. दादा बोल रहा है ना अभी नहीं है आता हमारे बोलत दिन में नाही. आता नाही. 4 लोग बैठने दो बुढ़ियों जैसी कहानियों में आणि 4 लोक बसू द्या म्हाताऱ्यासारखे. जवान लोग बुढ़ियों जैसी कहानी आणि तरुण लोक जे म्हाताऱ्यासारखे उन्होंने हमारे साथ ऐसा किया था मालूम है क्या दादा त्यांनी आमच्या सोबत असं केलं होतं मतलब है म्हणजे आहे मतलब है म्हणजे आहे और इसका मतलब ये है कि आपने दिल से क्षमा नहीं किया म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुम्ही मनापासून तुम्ही क्षमा नाही केली क्योंकि तुम्हारे कारण तुमच्या- सोच और ख्यालातों में वो आ रहा है तुमच्या विचारांमध्ये Praise the आचारांमध्ये Lord. आहे खुदा से दुआ करो कि खुदा मुझे तो ऐसा दिल दे कि मैं पूरे लोगों को दिल से ही क्षमा कर दूं हे देवा तुम्हाला असं मन देऊ की मी सर्व लोकांना मी Praise the Lord. वो सोच वो ख्यालात का विरोध करो आणि त्या विचाराचा आचाराचा विरोध करा यीशु के नाम से मैं उस ख्याल का विरोध करता हूँ येशूच्या नावामध्ये त्या विचारांचा मी विरोध Praise करतो the Lord. वो ख्याल भी नहीं आने देना प्रभु विचार पर कि विकास भाई ने कभी मेरा बुरा किया प्रभु नहीं है वो ख्याल मेरे दिल से मिटा डाल कधी विकास भाऊनी माझं वाईट केलेले नाही प्रभू हा विचार माझ्या मनात चित्तात तू काढून टाक 2 मिनिटं विकास भाई का नाम दिया तो हाँ मतलब दादा का विकास भाई ने नहीं उदाहरण दिया भाई आणि विकास ब्रदरचं नाव घेतलं म्हणजे शब्द चालतं शब्द नाही मत की लेना मेरा आणि माझ्या ऐसा शब्दाचा अर्थ कुछ घेऊ नको दादा ने विकास भाई कहा मतलब विकास भाई ऐसे म्हणजे विकास भाई ऐसा मत सोचो ऐसे विचार हाँ करू बहुत नका. ऐसे लोग हैं उनका मैं छोटा सा दिमाग है आणि त्याचं छोटस बुद्धी आहे उसी में वो विकास भाई ही बैठा है निकालो उसको भी बाहर त्याला पण काढा बाहेर प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. बस नाम ले लिया फक्त नाव घेतलं
एक उदाहरण देने के लिए उदाहरण द्यायसाठी कि प्रभु वो नहीं चाहिए, मेरा दिमाग में भी उनका ख्याल आना नहीं प्रभू चाहिए नाही मला पाहिजे ते कि मैं उनका बुरा कर सकूं। जेणेकरून मी त्यांचं वाईट नहीं करू. नहीं, वो ख्याल नाही. नहीं आना। मैं नाही दिल से ते उसको विचार क्षमा करतो. करना मी मनापासून त्याला क्षमा करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. कभी कभी साहब लोग हमको सताते हैं कधी कधी अधिकारी आम्हाला त्रास और देतात. हमारे सीनियर जो हमारे काम पर रहते हैं अधिकारी लोग हमको सताते हैं। आमचे अधिकारी आमचे वरिष्ठ कामावर जे असतात ते आम्हाला हमारे त्रास माओ ने देतात. हमको शायद तकलीफ दी होगी, कदाचित आमच्या आईने आम्हाला हमारे त्रास सबके दिला. भाइयों ने हमको तकलीफ दी कदाचित होगी, सख्या भावाने हमारे आम्हाला त्रास भाभीयों ने दिला. हमको कभी कभी खाना नहीं दिया होगा, कधी कधी आमच्या वहिन्यांनी आम्हाला जेवण दिलं नसेल. कभी कभी बासी रोटी आपको खाने को दी कधी कधी रहेगी, शिळी भाकर चपाती तुम्हाला आपका खाऊ दिल देते. जख्मी कर दिया, तुमचं हृदय हे जखमी अपने केलं असेल. अपने जबान जो तीखी तलवार के जैसी छुरी जैसी उस जबान से आपको जख्मी कर दिया, आणि आपली जीभ जी आहे तलवारीसारखी सुरीसारखी त्याच्याद्वारे तुम्हाला जखमी केलं असेल. आपका दिल को चोट पहुंच गई, तुमच्या हृदयाला जखम झाले अपनों ने ही आपको घर से बाहर हकाल दिया, आणि आपल्या लोकांनी तुम्हाला घरातून बाहेर हाकललं. आपकी पत्नी ने आपको छोड़कर चली गई गंदी गंदी गालियां तुमची देकर, बायको तुम्हाला सोडून गेली वाईट वाईट शिव्या देऊन. आपके दिल को चोट लगी, तुमच्या हृदयाला बच्चे जखम आपके पोहोचले. साथ छोड़कर चली आणि गई, तुमचे लेकरं तुमच्यासोबत अकेली साथ चली सोडून गई किधर तो भी, गेले. एकटीच सोडून चोट गेली लग गई, आणि दुःख वाटलं. पति आपको छोड़कर गया, नवरा तुम्हाला दिल सोडून को गेला. चोट लग गई, मनाला दुःख वाटलं. ऐसी चोटें भुलाई नहीं जाती। आणि असे दुःख असे जखमा हे हम विसरले कैसे जात क्षमा नाही. करें उस पत्नी को जो मेरे सर पर बच्चों का बोझ छोड़कर चली आणि गई? मग अशा बायकोला मी कसं विसरू की ज्या लेकरांचा ओझ माझ्या डोक्यावरती सोडून गेली. अशा कैसे मैं बायकोला क्षमा कसं करूं? कैसे क्षमा करूं? नहीं कसं क्षमा होता। करू? होत नाही. याद आ रहा है आठवत आहे जो दुष्टता उसने मेरे साथ जी की, वाईट तिने माझ्यासोबत वो केलं. सास का याद आ रहा आणि ते है, सासूचं उन्होंने मेरे साथ आश्चर्य गंदे व्यवहार किए, त्यांनी माझ्यासाठी वाईट उनका व्यवहार चाल केले. चलन अच्छा नहीं था, त्यांचं चालचलन उन्होंने चांगलं मुझसे नव्हतं. बुरा बर्ताव किया। त्यांनी माझ्यासाठी वाईट व्यवहार केला. Praise the Lord। और हमारे दिल से वो भुलाई नहीं जाती, आणि आमच्या मनापासून ते विसरले हमारे जात दिल नाही. से उनके लिए क्षमा नहीं निकलती, आणि आमच्या हृदयात त्यांच्यासाठी क्षमा निघत बस नाही. ऊपर ऊपर है। फक्त वर तर आहे. क्षमा कर दिया भाई, जा। क्षमा केलं बाबा, जा ना बाबा, प्लीज. जा. नहीं, इधर यीशु ने बोला दिल से क्षमा कर। नाही, ते येशू बोलत आहे तू मनापासून क्षमा Praise the कर. Lord। हालेलुया. ऊपरी दिल से नहीं, दिल से पूरा दिल के अंदर तक जाइए। दिल के अंदर एक छोटी सी बेंबी है, उस बेंबी से उनको क्षमा आणि कर। वरच्या हृदयाने क्षमा करू नका, परंतु हृदयाच्या खाली एकदम खोल त्या एकदम हृदयाच्या बेंबी पर्यंत जाऊन तुम्ही त्यांना क्षमा Praise the करा. Lord। From the bottom of your heart। आणि तुमच्या हृदयाच्या बेंबी पासून तुम्ही त्यांना Praise क्षमा the करा. Lord। हालेलुया. त्यांना क्षमा करा. Praise the Lord। अगर नहीं हो रहा है जर होत नाहीये तो खुदा से मांगो। तर देवाकडे मदत मागा, प्रार्थना करा की प्रभु मुझे तू वो नया हृदय दे जिसके बारे में तूने वचन में लिखा, आणि प्रभु मला ते नवीन हृदय दे जे तुम्ही वचनात दिलेलं वो आहे. हृदय मैं चाहता ते हूँ हृदय मी इच्छितो. जिसमें किसी के लिए नफरत ना हो, बस प्यार हो। आणि त्याच्यामध्ये कुणासाठीही देखील द्वेष नसावा, परंतु प्रेम असावा. Praise the Lord। और मैं उनको क्षमा कर, आणि मी त्यांना क्षमा वो करू. दिल में सिर्फ क्षमा होना। आणि त्या हृदयात जैसा तू क्षमा- अभी तक मुझे क्षमा करते आया ना प्रभु, आणि जसं आतापर्यंत तू तुम्हाला क्षमा अभी भी कर रहा है ना आता पण प्रभु, करतोय मुझे तूने प्रभु. जिंदा रखा, ये तेरे माफी का प्रमाण है। आणि तुम्हाला जिवंत ठेवलेलं आहे हे तुझे क्षमेचं प्रमाण आहे. वैसे ही माफी मैं उनको भी कर दूं। तशी क्षमा मी त्यांना पण करू. Praise the Lord। याद करो, लक्षात याद करो, याद करो, याद आठवा, करो। आठवा. उस दिन से लेकर आज तक याद करो कि कितने गंदे गंदे पाप तुमने किए। आणि त्या दिवसापासून आतापर्यंत किती किती घाणेरडे घृणित कामं तुम्ही केली. बपतिस्मा लेने से पहले, उद्धार होने से पहले, यीशु को जानने से पहले क्या क्या गंदे काम किए। बाप्तिस्मा घेण्याच्या आधी, तारण घेण्याच्या आधी, येशूला ओळखण्याच्या आधी तुम्ही काय वाईट काम केली. व्यभिचार, व्यभिचार, चोरी, चोरी, किसी लड़की को बुरी नजर से देखना, कुठल्या मुलीला वाईट टीवी पर नजरेने गंदे पाहिलं. गंदे बातें, टीव्हीवर किसी गाणाऱ्या को गोष्टी, फंसाया, आणि कुणाला किसी को फसवलं, मारा, कुणाला मारलं, किसी को लातों से मारा, कुणाला किसी को लाथांनी जूतों से मारलं, मारा, कुणाला बुटांनी किसी मारलं, को हाथ से कुणाला मारा। हातांनी मारलं. वो हर एक गंदे पाप याद करो, ते सर्व घाणेरडे पाप घृणित वो लाखों करोड़ों होंगे अभी तक, आधी ते लाखो गिन करोड नहीं असतील. सकते हम लोग, मोजू शकत नाही, गिन नहीं सकते। मोजू नाही शकत. 200 पन्ना किताब भर जाएगा, 400 पन्ना किताब, 1000 पन्ना किताब भर जाएगा, इतने हमारे अपराध है। आणि 200 पानी पुस्तक, 400 पानी पुस्तक, 1000 पानी पुस्तक देखील भरतील. करोड़ों है, आमचे एवढे अपराध आहेत. करोड़ों है, गिन नहीं सकते। मोजू नहीं उस सकते. करोड़ों पापों को प्रभु ने क्षमा किया। त्या करोडो पापांना प्रभूने क्षमा जब केली. ये आपको एहसास होगा कधी तुम्हाला जाणीव झाली तो आपको उनको भी क्षमा करने के लिए आसान हो जाएगा। तर तुम्हाला देखील त्यांना क्षमा हालेलुया, हालेलुया, हालेलुया। Praise the Lord। याद करने का जरूरत है, जब भी ऐसा लगा आणि आठवायची गरज कि आहे. नहीं, जेव्हा मैं मला असं पूजा वाटलं, को क्षमा नहीं कर सकता, नाही मी तुझ्या सुद्धा नाही क्षमा नहीं कर सकता, नहीं उसने करू मेरे शकत. साथ बहुत त्यांनी गंदा माझ्यासाठी बात खूप करना वाईट केलेलं आहे. कि मैंने कितना बुरा किया।
आणि आठवा की मी किती वाईट केलेलं प्रभु आहे ने मुझे क्षमा किया। आणि प्रभूने मला क्षमा केली. पूजा को क्षमा करना आसान हो जाए। दुष्ट पूजाला क्षमा करणं सोपं प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। अपनी बुराइयां देखो आपलं वाईट पहा और हमारा क्षमा दे, आणि आपली क्षमा पहा फिर दूसरों की बुराइयों के लिए क्षमा अपने आप दिल से निकले। आणि दुसऱ्यांच्या अपराधाची क्षमा आपलं आपोआप आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। अगर आपने क्षमा नहीं किया तो एक काम याद रखना, आणि जर तुम्ही क्षमा नाही केली तर अगर एक काम आपने लक्षात किसी को ठेवा. क्षमा पर दिमाग में है, आणि एक काम लक्षात ठेवा परंतु मनात आहे क्षमा हृदयात नहीं आहे. किया दिमाग में है, क्षमा नाही केले परंतु मनात वो हृदयात व्यक्ति आहे. आपके दिमाग में है। तो व्यक्ती तुमच्या और हृदयात जब भी आहे. मौका मिलता है उस व्यक्ति का नाम आप बाहर निकालते ही हो। आणि कधीतरी जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या व्यक्तीचं नाव तुम्ही मुखात बाहेर वो ब्रदर काढता. ने मेरे साथ ऐसा किया था, आणि त्या वो आई ब्रदर बोर्गिया ने माझ्या मेरे सोबत साथ ऐसा किया आई था, बोर्गिया वो माझ्या संजय सोबत ब्रदर ने ऐसा किया था। संजय ब्रदर ने वक्त मिला तो उनका नाम आता है। आणि वेळ आला तर ते नाव येतच प्रेज द लॉर्ड, क्योंकि दिमाग में वो सारी बातें हैं। कारण मनात त्या सर्व गोष्टी आहेत. अगर आपने ऐसा रखा तो शैतान का ताबा आपकी जिंदगी पर। जर असं तुम्ही ठेवलेलं आहे तर शैतानाचा ताबा तुमच्या जीवनावर. वचन कहता, मैं नहीं बोल रहा हूँ, वचन म्हणत वचन में लिखा है, यदि तुमने उनको क्षमा नहीं किया जिन्होंने आपको सताया, आणि वचन असं म्हणतं जर तुम्ही त्यांना क्षमा नाही केली, जर तुम्ही जे तुम्हाला त्रास दिला, तकलीफ दिया, त्रास दिला, परेशान किया, आणि छळ केला, चोट पहुंचाई, दुःख पोहोचवले, दुख दिया, दुःख दिले, जख्मी हालत में छोड़ दिया, जख्मी परिस्थिती आपने सोडून अगर टाकलं, उनको क्षमा नहीं किया जर तुम्ही त्यांना क्षमा नाही केली तो शैतान आपके जिंदगी का फायदा उठाता तर शैतान तुमच्या जीवनाचा फायदा है। उचलतो. शैतान का दाव आपके जिंदगी पर चलता आणि है। शैतानाचा अधिकार. प्रहार अधिकार तुमच्या जीवनाचा आहे. प्रेज द लॉर्ड, पढ़ेंगे आप दूसरा कोरिन्थियों का 2 अध्याय आणि वाचूया दुसरं करंती दुसरा अध्याय 10 और 11 वचन। 10 आणि 11 वचन. दूसरा कोरिन्थियों का 2 अध्याय 10 और 11 वचन। दुसरं करंती दुसरा अध्याय 10 आणि 11 वचन. परंतु जिसे तुम किसी बात में हाँ, क्षमा करते हो, जिसे तुम 9 से पढ़ना मेरे भाई, 9 से पढ़ना प्लीज, क्षमा करो, 9 से पढ़िए, 9 और 11। मैंने हाँ, तुम्हें इस अभिप्राय से लिखा है मैंने तुम्हें इस अभिप्राय से तुम्हें लिखा है कि तुम्हें परखूं कि तुम्हें परखो। कि तुम हाँ, हर बात में हाँ। आज्ञाकारी हो या नहीं। तुम हर बात में आज्ञाकारी हो, या नहीं छोटे से छोटे बातों में आज्ञाकारी करना, खुदा की इज्जत करना है। हाँ, आगे। गोष्टीमध्ये सन्मान करणं हे आज्ञाचं पालन करणं हे देवाचा सन्मान करणं. हाँ, परंतु जिसे तुम हम्म। किसी बात में क्षमा करते हो, जिसे तुम किसी बात में क्षमा करते हो, उसे मैं भी क्षमा करता हूँ, हाँ मैं भी क्षमा करता हूँ। किसकी जगह पर होकर? कुणाच्या जागे असून क्योंकि हाँ। वास्तव में मैंने जो कुछ क्षमा किया है, हाँ। यदि मुझे कुछ क्षमा करने को था, हाँ। मसीह की उपस्थिति में हाँ, मसीह में, मसीह की जगह पर होकर क्षमा करता हूँ। हाँ, मसीह की जगह में हाँ। तुम्हारे कारण किया है वही, हाँ, कि शैतान हाँ। हमसे कोई लाभ ना उठाए। शैतान हमारे जिंदगी से, जो क्षमा नहीं करता शैतान उनके जिंदगी का फायदा आणि उठाता जो है। क्षमा करते शैतान त्याच्या जीवनाचा फायदा उचलतो. जो क्षमा नहीं करता शैतान का उनके जिंदगी पर अधिकार रहता आणि जो है। क्षमा करत नाही त्यांच्या जीवनावर शैतानाचा अधिकार तो अगर राहतो. आप क्षमा नहीं करना चाहते मत करो, आणि जर तुमच्या जीवनावर तुम्ही जर क्षमा करू इच्छित नाही तर नका करू. दिल से क्षमा नहीं करना चाहते मत करो, मनापासून नाही करत क्षमा तर नका करू. दिमाग में रखना चाहते उन लोगों को रखो। मनात तुम्हाला ठेवायचं डोक्यात बताना ठेवायचं मांगता डोक्यात. वचन कहता है आपके जिंदगी पर शैतान का अधिकार है। परंतु सांगू इच्छितो की वचन सांगू इच्छितो की तुमच्या जीवनावर शैतानाचा अधिकार आहे. Praise the Lord। वो कोई क्यों करना हो, तो कोणी का असो, तुम्हारे बेटे ने तुम्हारा दिल दिखाया, क्षमा करो। तुमच्या मुलाने तुमचं मन दुःख दिलेलं तुम्हाला त्याला क्षमा करा. क्योंकि तुम सोचो कि तुमने स्वर्गीय पिता को कितना दुख दिया कारण तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याला किती दुःख और वो दिलं आज भी तुमको क्षमा कर, आणि आज देखील तो तुम्हाला क्षमा और करेल. वही तुम भी करना। आणि तेच तुम्ही पण करा. यदि तुम्हारी बेटी ने तुमको चोट पहुंचाया, घायल कर दिया, तकलीफ दी, बुरी बातें बोली, उसको भी क्षमा कर दो। जर तुमच्या मुलीने तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला जखमा पोहोचवल्या, दुःख पोहोचवलं तर तिला देखील तुम्ही क्षमा करा. क्यों? का? क्योंकि मैं बुरा होकर प्रभु ने मुझे क्षमा कर, कारण मी वाईट असता प्रभूने मला क्षमा केली. अभी भी हूँ, आता पण आहे इसलिए मैं जिंदा हूँ। म्हणून मी जीवन जगतो. उसमें तुम क्षमा कर लो। त्याला त्याच्यात तुम्ही और क्षमा कौन करा. सा अधिकार से क्षमा करना? आणि कुठल्या अधिकाराने मसीह क्षमा के करा? जगह पर होकर तुम क्षमा करो। ख्रिस्ताच्या समक्ष असून तुम्ही क्षमा प्रेज करा. द लॉर्ड। हालेलुया। हमको किसी को क्षमा करने का अधिकार नहीं है, आम्हाला कोणाला क्षमा करण्याचा अधिकार पर नाही. तुम ऐसे क्षमा करना जैसे यीशु क्षमा कर रहा है। परंतु तुम्ही अशा पद्धतीने क्षमा करा. हालेलुया। प्रेज द लॉर्ड। मसीह की जगह पर होकर क्षमा करो। ख्रिस्ताच्या समक्ष तुम्ही क्षमा करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। और मैं आपको बताना
आपने ऐसा किया आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही असं केलं अभी आत्ता अभी आत्ता स्वर्ग में आपका नाम लिखा जाएगा, स्वर्गात तुमची नावं लिहिली जातील. जो मिटाया गया हुआ वो लिखा जाएगा, जे बुजवलेली होती ते परत एकदा जो लिहिली जाईल. रद्द किया हुआ है वो मंजूर किया जाएगा. आणि जे रद्द केलेलं आहे ते पुन्हा एकदा मान्य करून घेतलं Praise जाईल. the Lord. Hallelujah. हालेलुया. आपको तय करना है कि आपको क्या करना है. तुमची निवड आहे की तुम्हाला काय करायचं. मैं चिल्ला चिल्ला कर एक दिन मर जाऊंगा. मी ओरडून एक दिवस मी मरून जाईल. फिर से ये बातें आपको सिखाने वाला कोई अच्छा मिला तो प्रभु को धन्यवाद. आणि परत एकदा जर हे चांगलं शिकवणारा जर तुम्हाला चांगला कोणी व्यक्ती भेटला तर जब प्रभूला तक मैं धन्यवाद. जिंदा हूँ परंतु जोपर्यंत मी जिवंत इसका आहे अनुसरण करना चाहिए. याचं अनुसरण करायला Praise the सुरुवात. Lord. ये करेंगे तो हे कराल तर आप यीशु का इज्जत करते हैं. येशूचा तुम्ही सन्मान Praise the करा. Lord. और एक जीवन का भाग है हमारा आणि अजून एक जीवनाचा भाग आहे आमचा जिसमें हमको पश्चाताप करने की जरूरत है. ज्याच्यामध्ये आम्हाला पश्चाताप और एक करायचा आहे. जीवन का भाग है अजून एक जीवनाचा भाग जिसमें आहे. हमको दिल के गहराई से प्रभु से क्षमा मांगने की जरूरत आणि है. हृदयाच्या बेंदूपासून आम्हाला देवाची क्षमा मागायची गरज आहे. सालों से हम मसीह हैं, आणि वर्षांपासून आम्ही हम ख्रिस्ती आहोत. चर्च जाते हैं, बाइबल पढ़ते हैं. कुछ लोगों ने तो डूब कर वापिस बपतिस्मा भी ले लिया आणि काही है. लोकांनी तर परत डुबून बाप्तिस्मा घेतला. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. पर इन सारी बातों के करने के बाद तर ते सर्व गोष्टी केल्यानंतर, अगर आपके कुछ काम नहीं बने हैं, परंतु जर तुमचे काम काही बनत नाहीत, आपको लग रहा है कि नहीं बपतिस्मा लेने के बाद चर्च में जाने के बाद मुझे घर मिलना चाहिए, जमीन मिलनी चाहिए, मिली नहीं. आणि तुम्हाला असं वाटेल की बाप्तिस्मा घेतल्यानंतर चर्चला गेल्यानंतर मला घर मिळालं पाहिजे, जमीन जायदाद मिळाली पाहिजे, और मिली नहीं. आणि मिळाली नाही. पैसे मिलने चाहिए, पैसे मिळायला मेरा पाहिजे. बहुत सारा पैसा अटका वो मिलना माझे चाहिए. खूप सारे पैसे अडकले ते कुछ भी मिळाले काम पाहिजे. नहीं हो रहा है. काहीच काम होत प्रार्थना नाही. में जा रहे, प्रार्थनेत चाललोय. बाइबल पढ़ रहे, बायबल वाचतोय. चर्च जा रहे, चर्चला जातोय. सब कुछ हो रहा है, सर्व काही पर होतंय. आपका कोई भी काम नहीं बन रहा है. परंतु तुमचं काहीच काम बनत और नाही. फिर उसी के बीच में आणि त्याच्याच मध्ये आप किसी ज्योतिष के पास गए अपना हाथ दिखाने के आणि लिए कुठल्या ज्योतिषाकडे कि भाई आपण मेरा जातो. नसीब देख, क्या एक भी काम नहीं हो रहा आणि है. बाबा माझा हा नशीब बघ, माझं एक पण काम होत या नाही. किसी भोंदू बाबा के पास गए आपका नसीब दिखाने के लिए, किंवा मग कुठल्या तरी बंधू बाबाकडे गेला तुमचं नशीब ऐकून घेण्यासाठी त्याच्याकडे. या किसी ऐसे आदमी के पास जो एक पोपट को बोलता है देख रहे भाई इसके नसीब में क्या है, जरा पत्ता निकाल. आणि मग कुठला तरी असा मनुष्याकडे जो पोपटाला सांगतो की बघ रे बाबा याच्या नशिबात काय फिर वो आहे, पोपट पत्ता निकालेगा तो पोपट पत्ता और फिर बताएगा वो कि आपका भविष्य और आपका नसीब में क्या क्या है. आणि मग तो सांगेल वाचून की हा तुमच्या भविष्यात काय आणि काय काय घडणार या आहे. किसी जादू टोना या कालू जादू करने वाले के पास गए, किंवा मग कुठल्या जादू टोना किंवा काळी जादू करणाऱ्याकडे तुम्ही गेलात, उसने आपको कोई चिट्ठी या कोई पुड़ी या कोई ताबीज दे दी, किंवा तुम्हाला काहीतरी चिठ्ठी किंवा काहीतरी पुडी किंवा मग कुठलं तरी तावीज दिलं, आपने किधर तो भी रखी है तुम्ही कुठेतरी कि मेरा काम बन जाए भाई, काम बनावं, या आपने पिछले दिनों में किसी के मूर्तियों के सामने झुका, किंवा मग तुम्ही मागच्या दिवसांमध्ये कुठल्या तरी मूर्त्यांपुढे तुम्ही झुकलात, किसी इंसानों के सामने झुके, त्या मनुष्यासमोर तुम्ही उनके हाथ पैर जोड़े. त्याचे हातपाय पण धरले. सारी बातों के लिए आपको प्रभु के पास क्षमा मांगनी. आणि या सर्व गोष्टींसाठी प्रभूकडे तुम्हाला क्षमा मागायची. Praise the Lord. हालेलुया. क्योंकि ये सारी बातें शैतानी बातें हैं, कारण तू ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सैतानी और गोष्टी इन आहेत. सारी बातें अगर आपके पास है तो इनको आपको तोड़कर जलाकर रैक कर देनी है. आणि जर ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टी जर तुमच्याकडे अजूनही आहेत तर तुम्हाला त्याला सगळ्यांना घेऊन जाळून टाकून त्याला राख करायची आहे. Praise the Lord. उनको बेचना नहीं है. त्याला विकू नका. शायद आपने कुछ कोई हीरा खरीदा हो, कदाचित तुम्ही कुठला हिरा विकत घेतला असेल. बड़े बड़े फिल्म स्टार हीरे खरीदते हैं. आणि मोठे मोठे फिल्म ये अंगूठी में वो अंगूठी में फिर इधर भी डालेंगे आणि इथे 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 अंगठे घालणार, खडे ताकि घालणार, हमारा नसीब चमक जाए. जेणेकरून आमचं नशीब हे चमकावं. Praise the Lord. अगर ऐसा कुछ है जर काही असं तो आहे आपको वो बेचना नहीं तर है, ते तुम्हाला उसको विकायचं नाही. तोड़ करके जला करके राख कर डालना है. त्याला तुम्हाला तोडून त्याला जाळून त्याची राख करायची. कितना भी महंगा चीज आपने रखा क्यों ना हो, जादू टोना का, काला जादू का, उसको जलाकर राख कर आणि देना है. किती देखील ती महाग गोष्ट वस्तू का असं ना ती जादू टोण्याची असो, काळ्या जादूची असो, ती तुम्हाला जाळून राख करून तिला नष्ट करायचंय. अगर आपने ये किया नहीं, जर तुम्ही केलं नाही तर आपका पश्चाताप पूरा नहीं है. तुमचा पश्चाताप आपण Praise the Lord. पढ़िए प्रेरितों का 19 अध्याय 19 वचन. वाचूया प्रेषित 19 प्रेरितों के काम 19 अध्याय 19 वचन. प्रेषित 19 वाचूया. प्रेरितों के काम प्रेषित 19 अध्याय 19 अध्याय 19 वचन. 19 वचन. बहुत से लोगों ने हाँ, जो जादू टोना किया करते थे बहुत से लोग जो क्या करते थे, मैं अपनी मर्जी की नहीं बोल रहा, बाइबल में लिखा है, जो जादू टोना करते थे. हाँ, अपनी अपनी पोथियां लाकर अपनी अपनी पोथियां लाई, इकट्ठी की और सबके सामने जला दी. सबके सामने क्या कर दिया उन्होंने,
जला दी। और उन्होंने हाँ। जब उनका मूल्य आंका जब उन्होंने उनका मूल्य आंका, वो महंगी थी। हाँ, तो लगभग 50,000 चांदी के सिक्कों के बराबर निकला। कितना महंगा था? 50,000 चांदी के सिक्कों के बराबर उसका मूल्य था। उनको उन्होंने जलाकर 50,000 सोनेरी चंदेरी नाण्याच्या प्रमाणे त्याची किंमत होती। Praise the एवढ्या Lord. किमती गोष्टीला त्यांनी जाळून भस्म केलं। किसके लिए? कुणासाठी? क्योंकि उन्होंने खुदा के विरुद्ध गाना गुनाह किया। कारण त्यांनी देवाच्या विरुद्ध अपराध केले। ऐसा कुछ आपने मेरे बाइबल में लिखा है, $10,000 आणि माझ्या बायबलमध्ये लिहिले की $10,000 अमेरिकन डॉलर, 10,000 अमेरिकन डॉलर, आणि 10,000 अमेरिकी डॉलर 50,000 के चांदी सिक्कों से भी ज्यादा। 50,000च्या चांदीच्या इतने सिक्क्यापेक्षा महंगे जास्त. थे वो। एवढे महाग होते पर ते. उन्होंने प्रभु के विश्वास में आने से उन्होंने उन सबको जलाकर राख कर डाला। परंतु त्यांनी प्रभूच्या विश्वासामध्ये आल्यानंतर हे सर्व किमती गोष्टी जाळून थोड़ा भी अपने पास रखा नहीं। थोडं पण आपल्याकडे ठेवलं. आपके पास है, तुमच्याकडे आहे. कुछ कर रहे हो, नींबू टिम्बू कर रहे हो, नींबू पानी कर रहे हो, भौली का कर रहे हो, आवडीचं करताय. या सुई धागे का कर रहे हो, कुछ भी कर रहे हो, काय पण करताय. अभी क्या अभी जलाने का है, आत्ताच्या आत्ता जाळून राख कर डालना है। कितना भी महंगा वो इलाज क्यों ना हो। किती पण महाग तो उपाय का असेल. फिर घुटने पर आओ, गुडघ्यावर या. प्रार्थना करो, प्रभु से क्षमा मांगो, और क्षमा मांगते हुए प्रभु से कहो, आणि क्षमा मागत प्रभूला बोला, यीशु येशू मुझे इन सारे काले धंधों से छुटकारा दे। प्रभू मला या सर्व ये धंधा है, काला धंधा। हे काळा धंदा आहे. ह्या काळ्या धंद्यापासून मला प्रभू सुटकारा और दे. फिर उसी प्रार्थना में शैतान से कहो, आणि त्याच प्रार्थनेमध्ये शैतान सैताना, मैं यीशु के नाम से तेरे खिलाफ आता हूँ, आती हूँ। मी येशूच्या नावामध्ये तुझ्या विरुद्ध येतो किंवा येते. तेरा अधिकार मुझ पर नहीं, तुझा अधिकार माझ्या तेरा आहे. दाव मेरे बच्चों पर नहीं, तेरा दाव मेरे पति पर नहीं, तेरा दाव मेरे पत्नी पर नहीं। ये यीशु का शरीर है, मेरा बेटा यीशु का है, मेरा घर यीशु का है, मेरा माँ यीशु का है। यीशु के लहू ने उनको खरीदा है, और तू यीशु के इबादत के बगैर हमको छू भी नहीं सकता। आणि येशूच्या परवानगीशिवाय तुम्हाला हालेलुया! Praise the Lord! Praise the Lord! हालेलुया! हालेलुया! ए खुदा के लोगों, हे देवाचे लोक यीशु का अधीन हो जाओ, येशूच्या अधीन यीशु के मर्जी में चलो, वचन में चलो, वचन का पूरा करते हुए चलो। त्याच्या सर्व गोष्टी करत पुढे शैतान तुमसे भाग जाएगा। यही वचन में लिखा है कि खुदा के अधीन रहो, वचन में चलो, यीशु का मर्जी में चलो, शैतान तुमसे भाग जाएगा। शैतान तुमच्यापासून पळून जाईल. याकूब का 4:7 वचन पढ़ लेना। याकूब 4:7 वचन वाचूया. इसलिए हाँ, खुदा के अधीन हो जाओ, इसलिए खुदा के अधीन हो जाओ। शैतान का विरोध करो, क्या करो? काय करा? जितना भी शैतानी बातें आपका विरोध करो। हाँ, जेवढे पण सैतानी गोष्टी त्याचा विरोध करा. तो हाँ, वह तुम्हारे पास से तुम्हारे पास से, तुम्हारे अलमारी से, तुम्हारे पर्स से, तुम्हारे पति के जिंदगी से, तुम्हारे बिजनेस से, तुम्हारे घर से, तुम्हारे बच्चों से भाग जाएगा। भाग जाएगा। Praise the Lord! Praise the Lord! Hallelujah! Hallelujah! पैसे आ रहे पर्स में टिकते नहीं, पैसे येतात परंतु पाकिटात पर्स टिकत में से नाही. भी भाग जाएगा। सैतानचा पर्स बंद Praise the Lord! पडतो. ये वो शैतान है जो तुम्हारे कमाई को भी खा रहा है। आणि हा तो सैतान आहे जे तुमच्या कमाईला पण खातो. Praise the Lord! हर शैतान प्रत्येक सैतान भाग जाएगा। पळून जाईल. Praise the Lord! उसके दूत भाग त्याचे जाएंगे। दूत पळतील. Praise the Lord! उनका अधीन रहना शुरुआत करो। प्रभूचा अधीन व्हायला सुरुवात उसके करा. मर्जी में चलो, त्याच्या इच्छेत उसकी चाला. आज्ञाओं में चलो, त्याच्या आज्ञेत चाला. शैतान भाग जाएगा। सैतान पळून कितने जाईल. लोग इस वचन पर विश्वास करते हैं? किती लोक या वचनावर विश्वास ठेवतात? बोलो, मुझसे शैतान भाग जाएगा। मुझसे शैतान भाग जाएगा। जाएगा? नाही. कैसे? यीशु के नाम। नहीं। यीशु के अधीन रहेगा। अधीन बोलो, मैं यीशु का अधीन रहेंगे, यीशु का अधीन रहेंगे। शैतान भाग जाएगा। रहेंगे क्या? बोलो, मैं यीशु का अधीन रहेंगे, यीशु का अधीन शैतान भाग जाएगा। शैतान भाग जाएगा। हालेलुया! आपके बच्चे पढ़ने निकले लग जाएंगे। शैतान ने उनके बुद्धि को भ्रष्ट कर दिया, मोबाइल में घुसा कर रखा है। शैतानाने त्याच्या बुद्धीला भ्रष्ट
केले तुम्हारे बच्चों की बुद्धियां चलने लगेगी। लेकरांच्या बुद्ध्या चालू लागतील. तुम्हारे बच्चे स्कूल में अव्वल आएंगे और स्कूल में तुम्हारा नहीं यीशु का नाम रोशन करेंगे। हालेलुया हालेलुया हालेलुया। Praise the Lord, praise the Lord। खुदा के अधीन हो जाओ। देवाच्या अधीन व्हा. शैतान तुम्हारी जिंदगी के हर भागों में से भाग जाएगा। सैतान तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागात पळून जाईल. Praise the Lord, मेरा विश्वास। माझा विश्वास आहे. हालेलुया हालेलुया. हालेलुया। हालेलुया. Praise the Lord। और एक हमारे जिंदगी का भाग है जिसमें हमको पश्चाताप करने की जरूरत अजून है। एक आमच्या जीवनाचा भाग आहे ज्याच्यामध्ये आम्हाला पश्चाताप करायचा आहे. पहला भाग था, पहिला भाग होता इन्होंने हमको चोट पहुंचाई, ज्यांनी आम्हाला दुःख पोहोचवलं गहरी चोट, आणि इथं खोलवरची दुःख, दुःख तकलीफ, त्रास, परेशान, समस्या, छळ, दिल से क्षमा। हृदयापासून क्षमा करा. दूसरा, दुसरं काला जादू, जादू टोना या अपना हाथ, भाई देख मेरी रेखाएं में कितने बच्चे हैं, आणि दौलत की लाइन किधर है देख ले। आणि काळा जादू किंवा लिंबू गंडात वगैरे काहीतरी आणि हात दाखवून उसके लिए क्षमा मागो. रेखा ये दाखवलं दुसरा. त्याच्यासाठी क्षमा मागा. अभी तीसरा, आता तिसरं, प्रभु यीशु के शिष्य होने के बावजूद प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य असताना देखील हमने हमारी जिंदगी को ज्यादा अहम किया है, आम्ही आमच्या जीवनाला जास्त महत्व दिलंय. हमारी दौलत को, आमच्या पैशाला, हमारी बीवी को हमने प्रभु से ज्यादा महत्व दिया, आमच्या बायकोला आम्ही देवापेक्षा जास्त महत्व हमारे दिलं. पति को हमने खुदा से ज्यादा अहमत किया है, आणि आमच्या नवऱ्याला देवापेक्षा जास्त महत्व दिले. हमारे रिश्तेदारों को आमच्या नातेवाईकांना सोचते कि यही तो वो रिश्तेदार है हमारे मुसीबत में खड़े रहते हैं, विचार करतात की हेच तर ते नातेवाईक आहेत जे आमच्या त्रास फिर हमको भी उधर जाना चाहिए क्योंकि वो ही रिश्तेदार हमारे मुसीबत में खड़े होते हैं। मग आम्हाला पण त्या ठिकाणी गेलं पाहिजे कारण तेच आमच्या ये बात कितनी सच है आपको ये मालूम है कि कितने रिश्तेदार आपके मुसीबत में खड़े होते आणि हैं। ही गोष्ट खरी का नाही तुम्हाला हे माहिती आहे की किती नातेवाईक तुमच्या वाईट वेळेमध्ये उभे और राहतात. अगर चलो कोई खड़ा भी हो गया, आणि जर ठीक आहे उभा पण राहत असेल सोचो सिस्टर बबीता की माँ और पिताजी हिंदू है, आणि विचार करा बघितलं सिस्टरचे आई आणि वडील जे आहेत ते हिंदू आहेत, विधर्मी है, विधर्मी आहेत. प्रभु को नहीं जानते, सिर्फ प्रभूला सोचो ओळखत नाही, फक्त विचार कर. अब उनको कुछ मदद की जरूरत आणि है। आता त्यांना काही मदतीची गरज सोचो आहे. 1 लाख या 2 लाख, किंवा 1 लाख किंवा 2 लाख 50,000 50,000 या 5 लाख किंवा 50 जरूरत 5 है. लाख गरज आहे. और उनके माता पिता ने उनकी वो मदद की। आणि त्यांच्या आई वडिलांनी त्याची मदत. मदत केली. रिश्तेदार है ना, माँ बाप रिश्तेदारी हो गए ना, शादी आणि के बाद अब आई-बाप तो रिश्तेदारी हो गए, आणि आई बाप आता लग्नानंतर नाते तो मदद करी, तो तर मदत केली. तर इन्होंने मदद, कुणी मदत केली? उनकी मदद सहायता किसने की? त्यांची मदत सहायता कुणी केली? हाँ रिश्तेदारों ने, बराबर रिश्तेदारों ने, नाते- उन्होंने माँ को बोला ना, कारण आईला त्यांनी माँ सांगितलं, मुझे 5 लाख की जरूरत है, आई मला 5 लाख कुछ भी कर, काहीतरी बहुत कर. तकलीफ में हूँ, आणि मी खूप त्रासात आहे. है ना। बरोबर. मसीह होते हुए उन्होंने माँ से मांगा, आणि ख्रिस्ती असताना त्यांनी आईला मागितलं. बराबर है, बरोबर आहे. और माँ ने उनकी मदद, आणि आईने कर त्याची दिली. मदत केली पण. और फिर कौन खड़ा रहा? मेरी माँ ने तो दिया, आणि मग बायको उभी राहते. कोणी मदत केली? मी तकलीफ माझ्या में आईने कौन तर आया काम में? दादा नहीं आए, दादा सिर्फ चिल्लाते रहते, वो क्या तुम्हारा प्रभु नहीं आया था? प्रभु नव्हता. मेरी माँ खड़ी हो गई। माझी आई उभी राहिली. आजकल आप लोग प्रार्थना भी कर रहे हैं ना, तुम्ही आज ईवीएम नको बैलेट पेपर, ईव्हीएम लोक आप लोग कर रहे हैं ना प्रार्थना? तुम्ही करताय ना प्रार्थना. मैं ऐसा नहीं करता। याची नाही प्रार्थना करत. चिट्ठियाँ डालना किसी का भी हो, आणि चिठ्ठ्या टाकणं कुणाचं का असो, कोई हिंदू हो, मुसलमान हो या हमारे मसीह भाई हो, आणि हिंदू असो, मुसलमान असो किंवा ख्रिस्ती भाव असो, निर्णय तो प्रभु ही का। निर्णय तर प्रभू Praise काढेल. the Lord। इन्होंने मांगा विधर्मियों के पास, त्यांनी मागितलं विधर्माकडे. उनके दिल में मदद करने का इच्छा प्रभु ही नहीं डाला, आणि तब जाकर मदद मिली है। याद आ गया? सोचो इन बात को। ह्या गोष्टीला विचार करा. अगर शैतान ने मन में डाला तो नहीं देने का, सैताने मनात टाकलं तर तो नाही क्या द्यायचं. बोलते थे माँ? चल चल बार बार मांगती रहती, नहीं देती जा। जा, चल, वारंवार मागत राहते. तो नाही इसके देत. भी दिल में देख, बघ त्यांच्या पण ऐसी मनात होती है कि माँ, आईची अशी असते काय? मेरे को तकलीफ है, मला त्रास आहे. मदद करनी चाहिए थी। मदत केली पाहिजे. ऐसी माँ नहीं हो गई तो अच्छा तो क्यों पैदा किया फिर? आणि अशा केली तर चांगलं जातं. एप्लीकेशन दिया था क्या पैदा करने के लिए? आणि अर्ज दिला होता. आज दिया था अर्ज कि दिला. मुझे पैदा कर माँ, अब किया तो किया, आता केलं तर केलं. मुसीबत में काम भी नहीं आ रही। आणि त्रासाच्या वेळेस कामी पण येत Praise नाही. the Lord। पर वो प्रभु था परंतु तो प्रभु होता. जिसने इसकी बातों को माँ को कहते हुए सुना। हालेलुया। शुक्रवार का वचन याद करो, खुदा हमेशा हमारे साथ है। जब वो माँ से बातें भी कर रही है तो है, उसने सुना और माँ के दिल में डाला, तब जाकर वो 5 लाख 50,000 लाख रुपया
मांगने का दिल प्रभु दे दिया। एक जगह है हमारे दिलों में आणि आमच्या जहाँ हृदयामध्ये हमको एक जागा पश्चाताप करने की आहे जरूरत जिथे है आम्हाला पश्चाताप करायची कि हम प्रभु से ज्यादा माँ बाप को स्थान देते हैं, की आम्ही प्रभूपेक्षा जास्त आई रिश्तेदारों बाबाला को स्थान देते स्थान हैं, देतो आणि भाई नातेवाईकांना बहनों को भाव बहिणींना अहम समझते हैं। आणि जास्त महत्वाची समजतो इन बातों के लिए प्रभु से क्षमा आणि ह्या गोष्टीसाठी प्रभू कि नहीं प्रभु आज से पत्नी से भी ऊपर तू हो, ह्या गोष्टीसाठी प्रभू नाही प्रभू मेरे पति से भी तू ऊपर होगा, नवऱ्यापेक्षा तू मेरे बच्चों से भी तू ऊपर होगा, माझ्या लेकरांपेक्षा तू मेरी ऊपर. जमीन मेरे जायदाद मेरे तनख्वाह से भी तू ऊपर होगा। माझ्या जमीन जायदाद, माझ्या धन- मेरे जिंदगी में यीशु तू अव्वल जगह पाएगा। तू प्रथम अव्वल स्थान तू प्राप्त कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर ये नहीं किया, जर हे नाही अगर ये नहीं हे किया, जर नाही केलं बहुत जल्दी वो दिन आने वाला है, तर तो खूपच दिवस आ रहा है। येत आहे यीशु अपने पिता के सामने आपको नकारने वाला है। आणि येशू आपल्या पित्यासमोर तुम्हाला तुमचा नकार प्रेज द करेल. लॉर्ड, क्योंकि यीशु को आपके जिंदगी में अव्वल दर्जा है। कारण येशूला तुमच्या जीवनामध्ये प्रथम इन स्थान बातों आहे. के लिए क्षमा मांगो। त्या है गोष्टीसाठी नहीं, क्षमा अभी भी मागा. नहीं है, आता पण नाहीये लिख कर देता हूँ। लिहून वो देतो. तो जो आए नहीं उनके भी जिंदगी में। आणि खूप आहे जे आले नाही त्यांच्या पण अगर जीवनात होता नाही. जर असतं तो आज वो इधर होते। तर ते हिता असते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ये भाई जानता है, आणि भावाला धूप माहिती हो, बारिश हो, सर्दी हो, बीमार हो, कैसे भी हो, हम हमारे बेटे को गोद में लेकर साइकिल पर आया करते आणि भावाला माहिती आहे, आम्ही आमच्या मुलीला पाऊस ऊन वारं काही असं आम्ही आमच्या मुलीला लहान असताना ती सायकलवर घेऊन आम्ही तिला कुशीत घेऊन हमने यायचो. प्रभु को अव्वल दर्जा दिया। आम्ही प्रभूला प्रथम स्थान दिलं वही मैं जो प्रचार करता हूँ वो मैंने किया है, आणि जे मी प्रचार करतो ते मी केलेलं आहे. तुम भी वो भी करो। म्हणून तुम्ही पण ते करा. तुम्हारे बच्चे भी तुमची लेकरं पण मेरी बेटी के समान, कारण खुदा के सामने कोई पक्षपात नहीं। आणि माझ्या मुलीसारखं कारण देवासमोर कुठला पक्षपात नाही. मेरी बेटी हो, आपका बेटा हो या बेटी हो, प्रभु के सामने सब समान है। आणि माझी मुलगी असो तुमच्या मुलं असो दे, तर प्रभूच्या समोर सर्व समान आहे. तुम्हारा समर्पण प्रभु दे, तुमचं समर्पण प्रभू तुम्हारे पाहतात. जिंदगी में प्रभु का अव्वल दर्जा है या नहीं। की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या देवाला तुम्ही प्रथम स्थान देताय का? पढ़िए, हम पढ़ेंगे मत्ती का 10 अध्याय त्याचा 10वा अध्याय 32 और 33 वचन। 32 आणि 33 वचन. अतः प्रत्येक जो मनुष्य के सम्मुख मुझे स्वीकार करेगा, मैं भी उसे अपने पिता के सामने जो स्वर्ग में है जो स्वर्ग में है, स्वीकार करूंगा। हाँ, पर जो मनुष्य के सम्मुख मुझे अस्वीकार जो करेगा, मनुष्य के सम्मुख मुझे नकारेगा और स्वीकार करेगा, अहमियत नहीं देगा, मैं भी उसे अपने पिता के सामने जो स्वर्ग में है अस्वीकार करूंगा। नकारूंगा। पिता नकारेगा, पित्या नकारे. पिता के सामने यीशु हमको नकारेगा। पित्याच्या समोर येशू आम्हाला नकारे. दिल में ठान लो मेरे प्रिय भाई बहन, माझ्या हृदयामध्ये तुम्ही निश्चय करून ठाणून घ्या माझ्या आज से भावाने, मेरे जिंदगी में यीशु ही अव्वल दर्जा की होगा। माझ्या जीवनामध्ये आजपासून येशूच प्रथम स्थान प्रेज देईल. द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. होने दीजिए यीशु को अपना जिंदगी में पहला स्थान। आणि होऊ द्या तुमच्या जीवनामध्ये येशूला प्रथम स्थान. प्रेज द लॉर्ड। आज मैं आप सभी लोगों से फिर से एक बार बात करने जा रहा आणि परत एकदा आज तुम्हा सर्वांसोबत मी बोलू हूं। इच्छितो. मेरा पता नहीं, मेरा खत्म हो गया। आणि संपलंय माझं, मला माहित नाही. मैं इधर आने से प्रभु बोल रहा है कि नहीं, यहाँ बहुत सारे लोग हैं जो पापों से युद्ध कर रहे हैं। आणि माझं संपलेलं आहे, परंतु प्रभू मला माहित नाही, आणि सांगू इच्छित आहे की इथे खूप सारे जण आहेत जे पापांपासून झुंज करत आहेत, हाँ, युद्ध करत वेरी आहेत. गुड शब्द, झुंज, मैं वही शब्द बोलने वाला हूँ। युद्ध कर रहे हैं, ते झुंज करत आहेत, लड़ रहे हैं, ते झुंज करत आहेत. हारा हुआ जीवन। आणि हारलेलं जीवन. पाप आता है, पाप येतं, पाप आता है, पाप येतं, लेकर पाप के दलदल में डुबा रहा है, आणि पाप घेऊन तुम्हाला आता त्या है, पापाच्या दलदलीत टाकतो. लेकर पाप के दलदल में डुबा पाप रहा है। येतं, परत घेताना तुम्हाला और डुबवतं. हर एक जन पाप का दलदल में इधर फंसा हुआ है। आणि इथे प्रत्येक जण पापाच्या दलदलीत ते Praise the फसलेला Lord. आहे. याद रखे, लक्षात ठेवा, थोड़ा सा खमीर, थोडंसं कमी. खमीर समझते हैं खमीर समजतं क्या? खमीर मतलब बोलिए, आप पकाते बहुत अच्छे हैं। वो चीजों को खराब करता है. हाँ बरोबर। इडली डोसा के आटे में डालते हैं, आणि उगवत आहे. उगवत आहे.
सोडा टाइप, थोड़ा सा कमी। कितना थोडंसं कमी. किती कितना डालते? किती इडली डोसा के आटे में इतना डालते क्या? किती पैसे टाकता तेवढं टाकता का? जब पीसते हैं आप जेव्हा तो तुम्ही इतना वाटता रहता हो, एवढंसंच असतं बहुत ते. थोड़ा सा। एवढंसं असतं. इतना डालते क्या? एवढं टाकता का? थोड़ा सा। कितना? एवढंसं टाकतं. एवढं थोडंसं. सवेरे देखते तो सकाळी पाहता तर पूरा पतीले से बाहर गिर पूर्ण है ना? पातेल्यात बाहेर पडतं. है ना? बरोबर? कभी कभी मेरे पत्नी से भी होता है, वो पतीले से बाहर माझ्या गिर। बायकोचं पण डबल होतं. पातेल्याच्या ऐसे बाहेर. थोड़ा भी रखा ना थोडं पण ठेवलं ना तो थोड़ा 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 कड़वाहट बढ़ जाएगा। की थोडं 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 कडूपणा वाढेल प्रेज लॉर्ड। और तुम्हारे जिंदगी को बर्बाद कर देगा। आणि तुमच्या जीवनाला तो नसताना नाश करेल. थोड़ा भी बाकी नहीं रखना, थोडं पण बाकी थोड़ा भी बाकी थोडं पण बाकी नहीं रखना। आप लोग ठेवू नका. लड़ रहे हो तुम्ही झुंज करताय और प्रभु मुझे बता रहा है उनके लिए जो लड़ रहे हैं और हारा हुआ जिंदगी है। आणि प्रभू मला सांगत आहे दाखवते की त्यांच्यासाठी जे झुंज करत आहेत आणि हारलेलं जीवन बार जगत बार आहेत. पाप उनका हाथ पकड़कर पाप के दलदल में डुबा रहा है, बार बार पाप हाथ पकड़कर पाप के दलदल में डुबा रहा है। वारंवार तो पाप जो आहे त्यांचा हात पकडतो आणि पापाच्या दलदलीत डुबवतोय. वारंवार त्यांचा पाप जो आहे त्यांचा हात धरून त्या पापाच्या दलदलीत आज डुबवतोय. उनके लिए प्रभु का वचन में दे रहा हूं। आज मी त्या लोकांसाठी प्रभूचं वचन अगर देतो. आप इन पापों पर जय पाना चाहते जर तुम्ही ह्या पापांवर विजय प्राप्त करू हैं, इच्छिता एक वचन एक वचन निर्गमन का 2:23 वचन। मेरा विषय खत्म हो गया है, तो पता नहीं प्रभु क्यों ऐसा कर निर्गम रहा है। 2:23 वचन. माझा विषय संपलेला आहे, परंतु माहिती आहे प्रभूची इच्छा काय, प्रभू काय दाखवत आहे. निर्गमन का 2:23 वचन निर्गम 2:23 वचन और 24 भी पढ़ लेना। आणि 24 पण वाचा. बहुत दिनों के बीतने पर सुनिए, मिस्र का दो लाल पेन से अंडरलाइन करना 23 और 24 वचन। 23 आणि 24 वचन. जिसके पास है यहाँ बहुत महत्वपूर्ण वचन है, क्योंकि अभी अभी प्रभु ने मुझे दिया है कारण प्रभूने आत्ता मला और दिली. इसलिए अंडरलाइन करना बहुत जरूरी है। खूप गरजेचं आहे त्याला रेख मारणे. हाँ, पढ़िए। बहुत दिनों के बीतने पर बहुत दिनों के बीतने पर मिस्र का राजा मिस्र का राजा मर गया। क्या हुआ? राजा मर गया। राजा मेला. इजरायली लोग बंधुआई के कारण आहें भर भर के पुकार उठे। लोग नहीं, इजरायली बच्चे, हाँ संतान, बच्चे, द सन्स ऑफ इजराइल। सन्स ऑफ इजराइल बोलो तो इजराइल के बच्चे। इजरायली बच्चे बंधुआई के कारण आहें भर भर के पुकार उठे और जो दुहाई उन्होंने बंधुआई के कारण दी वह खुदा तक पहुंची। अतः खुदा ने उनका कराहना सुना और खुदा ने इब्राहिम, इसहाक और याकूब के साथ बांधी गई अपनी वाचा को स्मरण किया और खुदा ने 24 उन पर चित्त लगाया। और खुदा ने इजराइलियों पर दृष्टि करके उनकी सुधि ली। हाँ, ऐसा लिखा है। ओके, ठीक है, इधर देखिए, इथे पहा. सब लोग इधर, सगळ्यांनी इथे पहा. जो पाप के दो बोझ में दबे हुए हैं, आणि जे पापाच्या त्या ओझ्याखाली दबले रोज पाप कर रहे हैं, दररोज पाप करतात. रोज पाप कर रहे दररोज हैं, पाप. एक भी दिन नहीं खाली जाता। एक पण दिवस व्यर्थ जात नाही, यहाँ मोकळा जात नाही. लिखा है द सन्स ऑफ इजराइल वर साई। आणि इस्रायली संतान साई का मतलब है, साई का मतलब 2 मिनट, मत वो नहीं है, वो नहीं है। साई तो इंग्लिश में लिखा है द सन्स ऑफ इजराइल वर साई। आणि इस्रायली संतान हे साई, साय साई, झाली. साई मतलब बताता हूँ। साई इंग्लिश में म्हणजे साई, SIGHED, आणि ते साय विभाजित आहे. SIGHED ये स्पेलिंग है उसका। आणि त्याचं डी स्पेलिंग आहे. साइलेंट है, उसको साई बोलते हैं। आणि बी सायलेंट आहे, साय तो म्हणतात. साई का मतलब सायचा अर्थ समझ में आ गया? मैं कृति करके बता। साई का मतलब कितने दिन से प्रभु इस गुलामी में बंद है। समझ में आ गया? आहे भरना। आणि समजत आहे का की म्हणजे एकदम किती दिवसांपासून प्रभू ह्या अपराधांमध्ये आहे, गुलामी में गुलामीत आहे. कितने दिनों से हम इस गुलामी के बोझ के दब रहे हैं। आणि किती दिवसांपासून ह्या गुलामीच्या ओझ्यामध्ये आम्ही दबत आहोत. खुदा मदद क्यों नहीं कर रहा? आणि एकदम इसका हृदयाच्या मतलब गभीरपासून साई का मतलब ही बोल रहा सायचा अर्थ हूं। इस सांगत आहे. तरह से उन्होंने खुदा से दुआ की। आणि अशा पद्धतीने देवाकडे त्यांनी खुदा, प्रार्थना केली. देवा पीठ पर बहुत बोझ है, पाठीवर खूप ओझ आहे, मदद क्यों नहीं कर रहा?
मदत का नाही करत ऐसी कराहा नहीं उन्होंने की। आणि असं एकदम कणून Praise the Lord. धन्यवाद Praise the Lord. हालेलुया। ऐसे वो आहे भर भर कर पुकारने लगे। आणि असे ते कणून ते देवाला आरोळी मारतात क्यों? का? क्योंकि उनके ऊपर परिश्रम का भारी बोझ, पीठ पर भारी बोझ बांधा था। कारण त्यांच्या पाठीवर खूप मोठा परिश्रमाचा कष्टाचा ओझ बहुत भारी बोझ, खूप ओझ और जिसके वजह से वो आहे भर भर कर करा करा गो प्रभु। आणि ते त्याच्यामुळे ते मदत कणून ते प्रभूकडे आरोळी मागतात गुलामी में है। आणि आम्ही ऐसा- गुलामगिरीत आहे प्रभू मदत कर देवा असं कळत होते ऐसे बोझ के नीचे थे। अशा ओझ्याखाली ते होते और उनका आणि त्यांचा कराना क्या था? त्यांचं कणनं काय होतं? प्रभु दौलत दे, प्रभू पैसा दे, अमीरी दे, श्रीमंती दे, एक नई कार दे, नवीन कार दे, एक नया घर दे। नवीन घर दे. आजकल के मूर्ख मसीह जैसे मांग रहे थे क्या वो? आणि आजकालचे ख्रिस्ती मूर्ख मसीह लोग मांगते हैं ये। मूर्ख ख्रिस्ती स्पष्ट मागतात. बोलता हूं, मूर्ख मसीह लोग मांगते हैं ये बात। स्पष्ट सांगत आहे की मूर्ख ख्रिस्तीजन हे मागतात. Praise the Lord. वो पर उनका मांग क्या था? त्यांची मागणी काय होती? मदद कर, मदत कर प्रभू. मदद कर। मदत कर देवा. Praise the Lord. हालेलुया. अगर इस तरह से आप पाप के बोझ के नीचे दबे हो जर तुम्ही अशा प्रकारे पापाच्या तो ओझ्याखाली लिखा है उन्होंने लिहिलेलं आहे. कराए की पुकारा, आणि त्यांनी लिहिलेलं आहे की आह भर भर कर पुकारा, कणून और उनका वाणी स्वर्ग तक पहुंच गया। आणि त्यांची वाणी स्वर्गात- हालेलुया, हालेलुया। जब इस तरह से आह भर भर कर तुम दुआ करोगे, तुम्ही अशा पद्धतीने कणून देवाकडे तुम्हारी प्रार्थना वाणी कराल, स्वर्ग तक जाएगी। तुमची वाणी Praise स्वर्गापर्यंत the Lord. पोहोचेल. और वहां से प्रभु तुमको पाप के बोझ से छुटकारा देगा। आणि तिथून तुम्हाला पापाच्या हालेलुया, हालेलुया। उनका मांगना कोई गाड़ी, बंगला या पैसे या दौलत या ऐश्वर्य नहीं थी। आणि त्यांचं मागणं किंवा पैसा अडका किंवा धन दौलत बंगला गाडी नव्हती. Praise the Lord. हालेलुया. मदद कर प्रभु, मदत कर देव. बहुत बोझ हो गया प्रभु। खूप ओझं झाले प्रभू. ऐसा ही कराना तुम्हारा हो असं करणं तुमचं कि असेल. प्रभु मुझे पाप के बोझ से आजाद कर। प्रभू मला पापाच्या ओझ्यापासून मुक्त कर. हालेलुया। वो स्वर्ग तक कराना तुम्हारा जाना, आणि ते तुमचं करणं स्वर्गापर्यंत उनका गया, त्यांचं गेलं. उनका गया, त्यांचं गेलं. तुम्हारा कब जाएगा? तुमको डिसीजन लेना है। तुमचं कधी जाणार आहे ते तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. माफी दे दे प्रभु, क्षमा कर. क्षमा कर रे प्रभु, क्षमा कर रे प्रभु. कितने भी गुनाह हो गए, क्षमा कर रे गुन्हा अपराध झाले, प्रभु। क्षमा कर प्रभू. ये लोग देखो क्या है। आणि हे लोक पहा काय Praise the करतात. Lord. 430 साल गुलामी में, 430 years, 430 वर्ष ते गुलामीमध्ये होते. 430 साल 430 वर्ष बोझ था पीठ पर, ओझं होतं पाठीवर. और दलदल, आणि ऐसी दलदल, आणि असे दलदल और बुढ़े लोग आणि म्हातारे लोक नग्न, नग्न सिर्फ अवस्थेत इधर धोती पहनी हुई, फक्त इथं धोती घातलेली और दलदल में ऐसा ऐसा दिन भर, आणि दिन दलदलीमध्ये भर, दिवसभर असं दिन पाय भर, करत होते. दिवसभर दिवभर खाने को रोटी नहीं, पानी नहीं। खायला पाणी पानी कोई देता तो चाबुक से मारते, आणि पाणी जर कोणी कोई द्यायचं पानी तर पिलाने आपण- गया, अरे भाई पानी पी ले, वो औरत को भी चाबुक से मार डालते। आणि त्या बाईला देखील चाबकाने मारायचे. तू पानी नहीं दे सकती। तू पाणी देऊ शकत Praise the नाही. Lord. हालेलुया। ऐसा कराना तुम्हारा स्वर्ग तक जाना, असं करणं तुमचं स्वर्गापर्यंत प्रभु जाणं. तुम्हारे ऊपर चित्त लगाएगा। प्रभु तुमच्यावर चित्त लावेल Praise the Lord. सारे पाप के बोझ से आज ही आजाद कर दो। आणि सर्व पापांपासून तुम्हाला आजच मुक्ती देईल. Praise the Lord. कितने लोगों को विश्वास है? किती लोकांना विश्वास आहे? ये मेरे विषय नहीं था, हा माझा विषय नव्हता. पता नहीं ये प्रभु ने क्यों दिया। माहिती नाही प्रभूने मेरा काय विषय कभी का खत्म हो गया। माझा विषय कधीच संपला. शायद प्रभु इस कलीसिया की जरूरत जानता है। परंतु कदाचित प्रभू Praise या the Lord. मंडळीची गरज आइए हम ओळखतो. अपने आंखों को बंद करेंगे। And the sons of Israel cried, जैसे इज़राइल के बच्चों ने आह भर भर कर प्रार्थना की, उनकी दोहाई स्वर्ग तक पहुंची। तुम्हारा भी कराना, तुम्हारा दोहाई स्वर्ग तक पहुंचने दो। प्रभु मुझे पाप से आजाद कर, मेरे दिल में जो कड़वाहट है मैं दिल से क्षमा करने वाला, ख्यालों में भी कोई नहीं आएंगे, ऐसा मुझे दिल तू दे दे।